बातमी पाहणार आहोत एका भीषण अपघातासंदर्भात। पुण्यातील हडपसरमध्ये कंटेनरने रिक्षा आणि दुचाकीला जोराची धडक दिली। कंटेनरची धडक इतकी भीषण होती की यामध्ये 4 रिक्षांचा अक्षरशः चक्काचूर झाला। या भीषण दुर्घटनेमध्ये एक जण जागीच ठार झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले। सोलापूर रोडवरून पुण्याच्या दिशेने जाताना अपघात झालाय। या अपघातानंतर नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। या अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। दरम्यान या संपूर्ण अपघाताच्या घटनेबाबत पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। आपण पाहूया। तरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे साहेब आहेत। सर, हा नेमका अपघात कसा झाला होता, यामध्ये अपघातांचा मृत्यू किती जणांचा झाला आहे आणि एकंदरीत अपघाताची माहिती सांगा। आज पहाटे 5:30च्या सुमारास जो म्हणजे सोलापूरच्या बाजूने येणारा जो मिक्सर आहे याचा मिक्सर ट्रक कॉन्क्रीट मिक्सर वाहतूक करणारा जो ट्रक आहे तर तो लोड होता बऱ्यापैकी एक 45-50 टन त्यामध्ये मालाचं वजन होतं। एका स्कूटीला विरुद्ध बाजूने पुण्याकडून सोलापूरला जाणाऱ्या एका स्कूटीवाल्याला वाचवायच्या प्रयत्नात टँकरचा बॅलन्स गेला आणि फुटपाथवर साईडच्या 15 नंबर चौकाजवळ तो एका रिक्षावर आदळला आणि रिक्षा ड्रायव्हरची मयत झालेली आहे, तो मयत झाला आहे। दुसरे स्वतः ट्रक चालक आणि त्याचा क्लीनर हे जखमी आहेत आणि स्कूटी ज्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तो एक जखमी, असे एक मयत आणि 3 जखमी आहे। वाहतूक ही त्या मिक्सरच्या टँकरमध्ये जास्त लोड असल्यामुळं म्हणजे 50-1 टन वजन असल्यामुळं वाहतूक काढण्यासाठी एक 2-3 क्रेनची मदत लागली। आता वाहतूक सुरळीत झालेली आहे, कोणताही प्रॉब्लेम नाही। हडपसरमधल्या सगळ्या नागरिकांनी त्यात चांगली मदत केली पोलीस प्रशासनाला। आपण पाहिलं की या ठिकाणी आता इथली वाहतूक सुरळीत आहे आणि पोलीस या सगळ्या मदत कार्यामध्ये सहभागी होते। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। दरम्यान या अपघातानंतर गाडीतळ परिसरातील रहिवाशांसोबतही बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगेंनी। पाहूयात। हडपसरच्या गाडीतळ या ठिकाणी सकाळी भीषण अपघात झाला आणि या सगळ्या अपघातानंतर त्या ठिकाणचे जे स्थानिक रहिवासी आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। खरं तर काकू, या ठिकाणी दररोजची परिस्थिती कशी असते वाहतुकीची? खूप गर्दी असते आणि मुलांना शाळेत घेऊन जाताना जीवदांचा मुठीत घेऊन चालत जावं लागतं गाडीतळापर्यंत। इथं बस मिळत नाही त्यांच्या वेळेत आणि इतकी घाई म्हणजे तिथं खूप हे असते, गर्दी खूप असते। सगळ्या लक्झरी थांबलेले असतात लाईनशीर। रिक्षावाले पण ते कुठं मध्ये थांबत राहतात। रिक्षावाल्यांची पण खूप गर्दी असते आणि काही वाहनं उलट साईडने आलेली असतात। खूप त्रास होतो मुलांना नेताना आणताना। काय सांगाल? तेच ह्या इथं म्हणजे इतका त्रास आहे की मुलं खरंच जीव मुठीत घेऊन जातात। रस्त्याने गाड्या एवढ्या लेडीज जरी गाडी चालवत असली 2 व्हीलर तर अक्षरशः जवळनं रिक्षावाले म्हणा, बसवाले किंवा हे ट्रकवाले सुद्धा असे जवळनं घासून जातात। म्हणजे आमच्या जीवाला उद्या काय झालं तर ह्याला प्रशासन काय करू शकणार आहे? या ठिकाणी काय लक्झरी वगैरे थांबतात? खूप लक्झरी असतात, रिक्षा असतात। काही वेळेला माघारी जावं लागतं, घरी इथून माघारी जावं लागतं काही वेळेला मुलांना। काय मागणी कराल प्रशासनाला? प्रशासनाने ह्याची सोय केलीच पाहिजे, रस्ता एक तर मोठा केला पाहिजे किंवा ह्या जड वाहनांना बंदी केली पाहिजे, लक्झऱ्या थांबवल्या पाहिजे। सकाळच्या वेळेत तरी हे वाहनं नको आहेत अशी इथं मोठे जे असतील लाईन ते। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। अपघाताचा आम्हाला जसं फोन आलं तसे मी इकडं आलो। पाहिल्यानंतर बघतो तर एक सिमेंटचं MRCचं डंपर एक ॲक्सिडेंट झालेलं होतं। त्याच पाहिलं की खूप गाड्या त्याच्या खाली दबलेत आणि काही गाड्यांना उडवलं गेले। आतापर्यंत महिन्यात 3 माणसांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं गेले आहे। तीन हो। हा अपघात हे कंटेनर सोलापूर साईडनं पुणेकडे जात असताना एक गाडी रॉंग साईडनं जातो, त्याला वाचवाय गेलं आणि ते गाडी त्याची पलटी झाली। वाचवाय गेला त्याला आणि गाडी पलटी आली। किती जणांचा यात मृत्यू झाला आणि एक जण जाग गेला आणि 2 जणांना आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला। 2 जण व्यवस्थित बाहेर काढले। रिक्षा किती नुकसान झालं? रिक्षा 3 खळा झाल्या, 4 रिक्षा। या परिसरामधील या अपघाताच्या बाबतमध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे। हा अपघात कसा घडला, काय घडला, याची मागची कारणं समोर आली पाहिजे आणि संबंधितांवरती कठोर कारवाई होणं फार गरजेचं आहे। कारण कायम या परिसराच्या दुतर्फा जे संध्याकाळी अवैध असे व्यवसाय चालतात याच्यावरती आळा बसणं फार गरजेचं आहे।
पहाटेपर्यंत या ठिकाणी वाहतूक व्यवस्था चुकीच्या पद्धतीने असते. ह्याही गोष्टी प्रशासनाच्या लक्षात आल्या पाहिजेत. म्हणून या अपघाताची पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे, याच्या मागचं कारण शोधलं पाहिजे आणि संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. पाठी बघून ट्रक आली, तो त्याला काय गाडी कंट्रोल झाली नाहीये. आम्ही रोडच्या बाजूला थांबलेलो रिक्षा लावून, तो आला, त्याला गाडी कंट्रोल झाली नाही, तो डिवायडरवरती चढला, डिवायडर तोडून झाडाला धडकून आमच्या रिक्षाच्या वरती आदळला, त्यामुळे रिक्षाचं नुकसान झालं. या ठिकाणी प्रत्यक्षात रस्ता अरुंद असताना सुद्धा अनधिकृत पार्किंग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर ज्या ट्रॅव्हल्स गाड्या येतात आणि त्यात येणारे अनधिकृत प्रवासी आणि त्यांना घेऊन जाणारे रिक्षांची चढावर जी स्पर्धा आहे आणि या ठिकाणी अनधिकृत टपऱ्या स्टॉल वगैरे जे त्याचं कुठंतरी निराकरण पोलिसांनी खऱ्या अर्थानं करून महापालिकेने रस्ता रुंदीकरण करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा प्रश्न कायम सर्व्हिस सुटला पाहिजे. संबंधितावरती चौकशी झाली पाहिजे आणि योग्य ती कारवाई झालेली पाहिजे. अपघात होण्याचे कारण काय आहेत? कायम इथं कंटिन्यू वाहनं, ट्रॅफिक जाम, वाहनं उलट्या दिशेने येणं म्हणजे मेन कारण आहे. खरं वास्तव या ठिकाणी रिक्षाचा थांबा नाहीये, रिक्षा थांबायला नव्हत्या पाहिजे, पण रात्रीच्या रिक्षा या ठिकाणी थांबतात. त्यांना वाटतं या ठिकाणी नागरिक जाताना आपल्याकडे जातील. खरं वास्तविक हा अनलिगली रिक्षा थांबा आहे. इथं रिक्षा बेकायदेशीर रिक्षा थांबा हा थांबायला नव्हता पाहिजे. ते थांबल्यामुळे ही घटना या ठिकाणी घडलेली आहे.